शेळ्यांच्या जीवावरती काही होऊ शकत. एका कुटुंबाला जरी नाही म्हणलं ना तरी 5 किंवा 6 शेळ्या जर असल्या तर भरपूर होती. म्हणजे लाख रुपये महिन्या वर्षाकाठी होत्या. वर्षाच्या काठी लाख रुपये कसं खेळत मिळत बर कर बाबा. तुमचं नाव आणि गावचा पत्ता सांगून द्या. रावसाहेब रामभाऊ चव्हाण. बर आणि गाव कुठला आहे? शिलोडी तालुका कर्जत. बर आता मला सांगा, आता हे शेळ्या बघतोय आपण, किती वर्षापासून चालू आहे हा व्यवसाय शेळी पालन? जवळजवळ 10-12 वर्ष झालं. 10-12 वर्ष झालं. 10-12 वर्षामध्ये सुरुवात कशी केली होती, किती घेऊन केल्या होत्या काय सांगाल? आधी 2 शेळ्या घेतलेल्या. बर त्याच्यावरूनच हे केलं, ते वाढवत गेले. होय म्हणजे 2 घेतल्या आणि त्याच आपलं वाढतं केलं. वाढतंय. बर तर मला सांगा, सकाळी उठल्यापासून कशा पद्धतीने नियोजन असतं सगळ्या गोष्टी या? सकाळ उठलं म्हणजे बाहेर काढायच्या, त्यांना सगळं खायला टाकायचे, झाडून काढायचे. बर 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 आणि नंतर 10-11 वाजता ही झालं की मग सोडायचं चरायला. होय बर ठीक आहे. मग आता दिवसभर जी फिरून चारता ही फिरून फक्त एवढंच चारणं काय ह्याला? फिरून एवढं. दुसरं काय घरी गेल्यावर? घरी गेल्यावर मग काय खुराक चारायचं, काय गहू चारायचे, मका चारायचे. बर म्हणजे खुराक वगैरे ती पण गोष्टी चारावं लागतात थोड्या थोड्या. हा घरी गेल्यावर. बर आणि जे काय दिवसभरात किती किलोमीटर हिंडता बरं अंदाजे? तर जवळजवळ नाही म्हणलं तरी 5-6 किलोमीटर हिंडतो. 5-6 किलोमीटर होत असेल हिंडून? हा बरं ठीक आहे. आता किती शेळ्या आहेत ह्या? माझ्या आता 17 शेळ्या आहेत. बर आणि 17 मध्ये 2-2, 3-3 पिल्लं होते का शेळ्याला? 2-2 किलो होते. हा 2-2 होते. कवा एक होतं. बर पिल्ल सरासरी किती महिन्यानंतर विक्री करावी लागते या? काय सरासरी नाही म्हणलं तर 3 महिन्याच्या नंतर किंवा 3-3.5 महिन्याच्या नंतर विक्रीला येते. सरासरी काय दराने पिल्लू जाते? सरासरी नाही म्हणलं तरी 5-5.5-6 हजाराच्या आसपास जात, जसे तब्येत असेल किंवा काय त्या पद्धतीनं. बर आणि मग तुम्ही याला मार्केटला नेता का तुमच्या जवळ येऊन व्यापारी लोक घेऊन जातात? इथं घरी येतात, व्यापारी घेऊन जातो, नाही तर मग राशनचा बाजारला घेऊन जातो. राशनचा पण मोठा बाजार आहे शेळ्यांचा. राशनचा मोठा बाजार. बर आता मला सांगा, आता तुम्ही ही जी फिरून चारताय, 5-6 किलोमीटर फिरणं होत असेल, घरी जाऊन थोडाफार खुराक बी देत आहे. मग आता हे पावसाचं वातावरण म्हणा किंवा काय, तर ह्या गोष्टीचा काय फरक पडतो का ह्या जनावरावर? आजार किंवा काय गोष्टी येतात? नाही, याला अजून कारण आजार नाही काही. पण ते नंतर पाऊस पडल्याच्या नंतर मवा येतो कुठं, मग नंतर मग त्याला काहीतरी दवा ही करावं लागतो, काय पाणी पाजावं लागतं, नाही मग काहीतरी दवा करावं लागतो. सगळ्या गोष्टी तुम्ही करता का डॉक्टर वगैरे लागतो ह्या गोष्टीसाठी किंवा काय? डॉक्टर बी लागतो ना, डॉक्टर बी बोलावं लागतो ना. जास्त झालं ते डॉक्टर बी बोलावं लागतो ना. आता ह्या शेळ्या कुठल्या जातीच्या म्हणायचा का गावरानच आपल्या? सगळ्या गावरान. मग आता आपण बघतोय की माणसं बंदिस्त शेळी पालन करतात. 100-100, 200-200 शेळ्यांचं फार्म आहेत बंदिस्त. मग किंवा बाहेरच्या राज्यातनं शेळ्या आणतात. आता तुम्हाला काय कोणतं योग्य वाटतंय, बरं वाटतंय हे आपलं गावरान बरं का ती बंदिस्तवालं बरं? नाही तसं गावरान बी चांगलं आहे आणि ते बी चांगलं आहे, पण ते सांभाळण्यावर आहे सगळं. आपल्या सांभाळण्यावर, खात्रीवर, ह्याच्यावर आहे. आपली सांभाळणी टापटीप फाटली सगळी व्यवस्थित. म्हणजे समजा आता मी काय म्हणतोय की आता शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत, पोरं बेरोजगार पडल्यात, ज्याच्याकडे काय थोडीफार जमीन आहे, शेती आहे, आता बरीच माणसं शेळी पालन हे करण्याच्या त्या माग कल आहे माणसांचा, पोरांचा. तर तसं शेळी पालन करून जर बंदिस्त करून सांभाळायचं म्हणलं तर तरुणांना परवडणाऱ्यासारखा आहे व्यवसाय. म्हणजे हा व्यवसाय परवडू शकतो. वेळच्या वेळेला ह्याच्या सगळ्या गोष्टी केल्या की काय नाही. बर 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 बर. आता ह्याच्यामध्ये बोकाड फिकाड आहे का नाही? होय. किती दिवसाचे? 6 महिन्याचे पुढचे बेनूसाठी शाळेत ठेवलेले. बर 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 बर. आता सरासरी काय किमतीने जातील बरं ही बोकड म्हणलं विकायचं तर? बोकड सरासरी नाही म्हणलं तरी 20-25 हजार. होय. आणि एका शेळीची बाबा चांगली शेळी जर म्हणलं 2 पिल्लावाली, तर सरासरी काय किंमत होईल बरं त्याची? सरासरी नाही म्हणलं तर 35. बर 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 बर.
ठीक आहे. मग आता मला सांगा, आपण बघतो की बरेच जण खरंच हा व्यवसाय परवडतो शेळी पालन, हो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा आपल्यासारख्यांनी 2-4 शेळ्यापासून सुरुवात केली, नंतर बऱ्याच वाढवल्या, हा. आणि काय काय तर शेतकऱ्यांनी मला सांगितलं की शेळ्यांच्या पायावर आम्ही शेती सुद्धा विकत घेतली. काय काय किती नाही काही काही शेळ्यांच्या जीवावरती काही होऊ शकते. मग तशा पद्धतीनं मला सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं ह्या चित्राबाने तुम्हाला आधार दिला, हा. किंवा ह्या चित्राबाच्या पायावर तुम्ही काय काय गोष्टी केल्या? सगळे घरदार केली, सगळे केले, सगळं हा जमीन आहे, सगळे जमीन शेळ्याच्या जीवावर सगळं होतं इथे. बरं, हा. मग आता मला सांगा की बाबा ह्या एवढ्या शेळ्यांमध्ये वर्षाकाठी किती लाख रुपये होते? नाही काय म्हणलं तरी 2-2.5-3 लाख रुपये होते त्याला. होत्यात आरामशीर. हा. मग मला सांगा 10-20 हजार वारे त्या पुण्यान मुंबईला जाऊन जी पुरं काम करायला लागल्यात, हा. घरापासून लांब जाऊन, हा. रुपया राहिना, हा. खाण्यापिण्यात सगळं चाललं त्याचं, हा. रूम भाडं देण्यात चाललं, हा? हा. काय रुपया मागं राहिना. नाही. मग अशा पोरांनी गावाकडे येऊन हा व्यवसाय करायसारखा आहे का? हा, बरोबर आहे. गाव व्यवसाय करायला पाहिजे. केला तर परवडू शकतो का? हे बरोबर शकतोय. तिथं पुण्या मुंबईला जाऊन ह्याची त्याची नोकरी करण्यापेक्षा हा. ही स्वतः मालक आहे ना, हा, स्वतः मला. हा. आज ना उद्या हो. आपण म्हणल ते, ते बरं. मनाला वाटलं काय की वाटलं तर घेऊ शकतो माणूस. करू शकतो, काही करू शकतो. काही. हा, म्हणजे नक्कीच मला मित्रांनो हेच सांगायचंय की बाबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की समजा एक कुटुंब जर असलं तर एका कुटुंबाला हा. टुमटुमीत जगण्यासाठी हो. किमान किती शेळ्या ठेवल्या पाहिजेत? एका कुटुंबाला जरी नाही म्हणलं ना हम्म. तरी 5 किंवा 6 शेळ्या जर असल्या तर भरपूर होती. म्हणजे लाख रुपये महिन्या वर्षाकाठी होत्या. वर्षाच्या काठी लाख रुपये कसं खेळत मिळत म्हणजे बर. हा. नक्कीच मित्रांनो हा आदर्श घेण्यासारखा आहे, हा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाबांनी माहितीपूर्ण व्हिडिओ हा झालेला आहे. बाबांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं चॅनल करत असते, आणि नक्कीच या माहितीचा तुम्हाला फायदा होईल. हो. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.